शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांची नियुक्ती संपर्क प्रमुख झाल्यापासून तालुका संघटना वाढीसाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांची ते बैठक घेत आहेत। चोपडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची काही प्रमाणावर अनुपस्थिती जाणवली, परंतु येणाऱ्या वेळेस ज्यांना निरोप पोहोचला असेल, नाही पोहोचला असेल असे सर्व शिवसैनिकांना बोलवून संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला देण्यात आला। मागचे पुढचे सर्व हेवे दावे दूर करून जे एकनिष्ठ खरे शिवसैनिक आहेत त्यांना सोबत घेऊन हा वटवृक्ष वाढवायचा असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं। 8 दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे आणि संजय राऊत साहेब यांनी माझ्यावर शिवसेना उपनेते आणि त्यांच्यासोबत रावेर लोकसभा आणि नंदुरबार जिल्हा या 2 ठिकाणच्या संपर्क प्रमुखाची जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी दिल्यानंतर मी हा दौरा जिल्हा प्रमुखांच्या सोबतीने हा दौरा आखला आणि काल जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर आणि रावेर अशा 4 तालुक्यांच्या बैठका काल संपन्न झाल्या आणि आज चोपडा, यावल तालुका आणि भुसावळ तालुका ह्या बैठका आज होत आहेत। या ठिकाणी ही प्रथम बैठक होती। या ठिकाणी सर्व पदाधिकारी जे प्रमुख आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते। त्या सर्वांना सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आगामी काळामध्ये संघटना आपल्याला कशी बांधायची, कशी वाढवायची आहे त्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या सूचनेचे सर्व पदाधिकारी हे तंतोतंत पालन करतील आणि भविष्यामध्ये 4-6 महिन्याने ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येणार आहेत त्या निवडणुकाला आम्ही सामोरं जाणार आहोत। भाऊ, येणाऱ्या आगामी जे निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य या सोबळावर निवडणूक लढवली गेली पाहिजे की आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून? अजून त्याला वेळ आहे। वरिष्ठ जसा आदेश देतील त्याप्रमाणे या ठिकाणी युती असेल तर युती केली जाईल आणि व्यक्ती सेपरेट असेल तर सेपरेट लढवलं जाईल, पण वरच्या पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ती पुढील रणनीती ठरवली जाईल। भाऊ, सध्या दोघं ठाकरे बंधू एकत्र यावे असे खालचे जे पदाधिकारी यांचं मत आहे, काय आपल्या जिल्ह्याची काय स्थिती? ठाकरे हा महाराष्ट्राचा ठाकरे ब्रँड आहे आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठी बंधूंना असं वाटतं की दोघं ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत, की आजची महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, कोलांट्या उड्याची परिस्थिती, आपले सर्व उद्योग दुसऱ्या राज्यात पळवणे, हे जे सर्व मुंबईला खालसा करण्याचं काम चाललेलं आहे, म्हणून मराठ्या माणसाच्या हृदयामधून एक आवाज येतोय आणि तो आवाज सांगतोय की दोघं ठाकरे बंधूंनी एकत्र झालं पाहिजे। NTV न्यूज मराठी, जळगाव।